सदस्य भास्कर जाधव साहेबांनी अतिशय महत्वाची आणि अनुभवापोटी माहिती आम्हाला दिलेली आहे। त्यांच्या नेहमी चांगल्या सूचना असतात अध्यक्ष महोदय। त्यांना वाटत असेल की मी त्यांचं ऐकत नाही, असं नाही अध्यक्ष महोदय। आणि त्यांचाही टोन आदित्यजी बाजूला असते तो वेगळा असतो आणि नसले तो वेगळा असतो, ते निघून जातात। आणि म्हणून आपल्याकडे त्या ठिकाणी भाजीपाला मार्केट करता म्हणून नवीन इमारत वाडी बंदरला त्या काळामध्ये होत होती। मी 2014चं सांगतोय। त्यातला एक फ्लोर आपण ह्या मच्छी विकासाकरता कायद्यामध्ये आणि त्या बोर्डाबरोबर चर्चा करून सरकारी नियम म्हणून आपण त्या ठिकाणी ठेवलाय। त्यानंतर मंत्रिमंडळामध्ये मला संधी मिळाली नाही। आपण कोकणातले मंत्री आहात आणि म्हणून माझी आपल्याकडून अपेक्षा आहे की आपण ह्या बोर्डाची पाहिजे, माझी गरज असेल तर मला बोलवा, न पेक्षा त्या बोर्डाची काय माहिती आहे ती संपूर्णपणे घ्या। त्याचबरोबर त्या भाजीपाला इमारतीमध्ये जागा जर तुमच्या कारकिर्दीमध्ये आता ते बांधून झाले की मला माहित नाही, परंतु झाला असेल तर एक फ्लोर त्याच्याकरता ठेवला होता, तो ताब्यात घ्या। आणि तशा प्रकारचं काम जर तुमच्या हातून झालं तर खूप मोठं काम होईल। आणि म्हणून या निवेदनाच्या निमित्तानं माझी सूचना आहे, या बोर्डाचा पुनरुज्जीवन आपण करणार का? मंत्री महोदय नंतर पॉइंट ऑफ व्ह्यू नंतर अध्यक्ष महोदय, आमच्या ज्येष्ठ सदस्य भास्कर जाधव साहेबांनी अतिशय महत्वाची आणि अनुभवापोटी माहिती आम्हाला दिलेली आहे। त्यांच्या नेहमी चांगल्या सूचना असतात अध्यक्ष महोदय। त्यांना वाटत असेल की मी त्यांचं ऐकत नाही, असं नाही अध्यक्ष महोदय। आणि त्यांचाही टोन आदित्यजी बाजूला असते तो वेगळा असतो आणि नसले तो वेगळा असतो। आता आहे पण चांगला, आता आदित्यजी बाजूला आहेत, काल थोडं चिडचिड झालं, पण कुठे वैयक्तिक भेटले तर मिठी पण मारतात अध्यक्ष महोदय आदित्यजींच्या माहितीसाठी। पण तरी या एकंदरीत तुम्ही जी काय सूचना तरीही आपण जी काही सूचना जाधव साहेब आपण दिली अतिशय महत्वाची, आणि मी आपल्या समवेत ही मीटिंग लावेन, कारण आपला अनुभवाचा फायदा आम्हालाही पाहिजे आणि कोकणालाही पाहिजे आणि प्रामुख्याने मच्छीमारांना पाहिजे। आणि या दृष्टिकोनातून काय निर्णय घेता येईल निश्चित पद्धतीने आपण त्या दिशेने चालू। धन्यवाद। चला, एक निवेदन आहे, एक निवेदन आहे, नाही निवेदन